एलॉन मस्कने चंद्रावर जाण्यासाठी एक मोहीम आखलेली आहे। त्यासाठी त्यांनी स्टारशिप नावाचं एक वाहन तयार केलं आपल्या भाषेत। त्याच्यासाठी साधारणतः 1,00,000 कोटी रुपयाचा अंदाजित खर्च दर्शवण्यात आलेला आहे आणि ती मोहीम त्यांनी ओपन टू ऑल ठेवलेली आहे। म्हणजे ह्या मोहिमेमध्ये कोणी पण येऊ शकतं, ज्याची आर्थिक परिस्थिती आहे असे प्रत्येक व्यक्ती। आता नाशिकमधले पण असं खूप मोठा वर्ग आहे ज्याला त्या मोहिमेत सहभाग घ्यायचा होता, सहभागी व्हायचा आहे। त्यांनासुद्धा चंद्रावर जाण्याची आपली इच्छा पूर्ण करायची आहे। तर नाशिकमधले असे खूप मोठा वर्ग असल्यामुळे त्यांनी न जाणत आपली इच्छा व्यक्त केली असावी कुठेतरी। आणि ह्या गोष्टी नाशिक महानगरपालिकेचे आपले आयुक्त मॅडम, महापौर मॅडम, बांधकामाचे मंत्री, आमदार वर्ग आणि स्पेशल मंत्री आपले, या सगळ्यांना कुठून तरी कळालं असेल। म्हणून त्यांनी काय केलं, नाशिकच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक बोळीमध्ये चंद्रासारखा सेटअप करून दिला नाशिककरांना। आता नाशिककर रोज त्या सेटअपमधून प्रवास करतात। काही बिचारे आपले असे का ज्यांना त्याचा अनुभव नाही किंवा त्याची माहितीच नाही बहुतेक, तर ते बिचारे आपले कसे तरी चुकून मुकून जात आहे आणि आपल्या जीवाला मुक्त आहे। असे 5 लोक गेले बिचारे आत्तापर्यंत। पण काय, आता नाशिक महानगरपालिका आहे, नाशिक महानगरपालिकेच्या मनात आलं तर ती ते ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या घरच्यांना काहीतरी मोबदला देईल, नाही तर अजून 5-50 जातील। त्याच्यानंतर त्यांना काहीतरी थोडंफार इथे असेल तर येईल त्यांच्या मनामध्ये की ठीक आहे, आता ही मोहीम आपण इथंच फते करून टाकू। तरी माझ्या एक नाशिककर म्हणून माझ्याकडनं आयुक्त मॅडम, महापौर मॅडम, सगळं नाशिक महानगरपालिका कर्मचारी वर्ग, आमदार वर्ग, मंत्री वर्ग आणि महाराष्ट्राचे पालक, आपले नाशिकचे पालक मंत्री, दत्तक पालकमंत्री, यांचा सगळ्यांचा मी नाशिककर म्हणून आभार व्यक्त करतो। त्यांचं अभिनंदनसुद्धा करतो की त्यांनी नाशिकवाल्यांसाठी एवढी मोठी योजना लोकल लेवलला आयोजित करून दिली। तुम्हाला पण त्यांचं आभार मानायचं असेल, अभिनंदन करायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना कळवा, त्यांच्यापर्यंत तुमचं पण आभार प्रकट करा आणि त्यांना विनंती करा की सरळ सरळ चंद्रावर पाठवा, नाही तर सरळ सरळ पातालात पाठवा। हे असं मधलं काहीतरी ठेवू नका। ठीक आहे, जय हिंद।